आता मात्र पुन्हा एकदा काहीसा अडखलत फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, की तितकेसे चांगली जागा देत नाही तो गोलंदाज नितीन. ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय घरच्याच मैदानावरती, मात्र भादवड बी संघाला घेरलाय की काय असं दिसतंय या षटकामध्ये आत्तापर्यंत तरी. कारण की पहिल्या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी झाली होती अमोल तरेची, त्यानंतर मात्र कुठल्याही फलंदाजाला तशी फलंदाजी करता आलेली नाहीये. परंतु बाळा आहे, कधीही तो अटॅक करू शकतो. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू, फुल टच चेंडू बाळाने मात्र घालवलेला आहे. मी असंच म्हणेन, बाळा असे चेंडू कसे काय घालू शकतोय. हा तर चेंडू एक गोलंदाजी गलतीच म्हणावी लागेल. हे बघू शकता चेंडू सुटला होता हातातून आणि या चेंडूला कुठेतरी सीमेच्या बाहेरची दिशा देणं गरजेचं. बाळाला देखील माहिती देखील नाराज आहे की हा चेंडू माझ्यातून का सुटला. परंतु काय गोलंदाजी करतो नितीन. एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे त्यांनी. पुन्हा एकदा शपल होऊन तोडवलेला चेंडू, फ्लॅट सिक्सर. चेंडू चांगला होता पण तू फटका किती चांगला बनवलाय बघा बाळा तरे यांनी. लगभग वाईट बाउंड्रीच्या बाहेर आहे बघा. 1 2 3 चौथ्या 5व्या 6व्या स्टंपवरती जाऊन त्या चेंडूला फेकलाय. तो म्हणजेच काऊ कॉर्नरच्या दिशेने फ्लॅट सिक्स आलेला आहे बाळाच्या बॅटमधून. तुम्ही बाळाला जास्त वेळ देखील शांत ठेवू शकत नाहीये. क्षेत्ररक्षक देखील कोणी नव्हते. अशा प्रकारे होते 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या अल्पेश सांगतात मला 31. अगदी 10च्या सरासरीने धावांची सरासरी वाढवली जात आहे. 3 षटक 31 धावा. बघा जयदुर्गा भादवड बी या संघाकडे देखील गोलंदाजीचा युनिट खूप चांगला आहे, ज्यामध्ये क्रिश नाईकचं नाव मी आवर्जून उल्लेख करेन. एक जबरदस्त युवा गोलंदाज, प्रतिभावंत गोलंदाज. हे बघू शकता श्याम नाईक गॅलरीमध्ये प्रेक्षकांची गर्दी 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 आणि प्रत्येक प्रेक्षकाच्या गर्दीसोबत हातात काही ना काही खाऊ आहे. बाजूला कोल्ड्रिंकच्या बॉटल्स आहेत आणि हे बघा इलेक्ट्रिक स्कूटी. हे या स्पर्धेचं एक आकर्षण आहे. विजयी संघ इथून या स्कूट्यांवरती जाणार आहेत ते खेळाडू. गौरव मोटर्स देन विजय. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 5000 आहेत. विजय पाटील याचकडून दोघांसाठी आहेत. संजय तरेकडून देखील एक आणि विनायक मात्र याचकडून देखील आहेत. पारितोषिक आणि पारितोषिक भरपूर पारितोषिक लावलेले आहे मित्रांनो. पारितोषिक खूप जास्त लावताय परंतु षटकार येत नाहीयेत. परंतु सागर तरेला आता स्ट्राईक आलेली आहे. शोएब येतोय गोलंदाजी. शोएब क्रिकेटमधील एक असं नाव जे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आदराने घेतलं ते शोएब अख्तर. वेगवान गोलंदाज आणि हा शोएब कासर वडवलीचा आहे. त्याचा देखील रनअप खूप चांगला आहे. बघूया शोएबचा चेंडू शॉर्ट फाईन लेगला जातोय. सागरच्या बॅटला स्पर्श होऊन एकच धाव मिळणार. युवा गोलंदाज दिसतोय, ज्यानुसार त्याची बॉडी लँग्वेज किंवा त्याची शरीरयष्टी पाहता एक तरुण गोलंदाज नजर दिसतोय. शोएब छोट्या हाईटचा आहे, कमी बांधा असलेला, मीडियम बांधा असलेला गोलंदाज. श्याम नाईक गॅलरीकडून माना करण्यात तयार. आता लखन त्याला काहीतरी सूचना करतोय. तो बाळाच्या बॅटमधून मागच्या चेंडूवर षटकार आला होता. बाळाला पलटवार करावा लागेल पुन्हा एकदा. ती संघासाठी गरज आहे. समोर उठवण्याचा प्रश्न. शोएब स्वतः येतो. चेंडू खाली होईल का झेल की बाळा भेटेल जीवनदान. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जातोय. कव्हरला कोणी नाही आणि 2 धावा पूर्ण. फसवला होता बाळाला, मात्र जो झेल उडाला होता तो काही समाप्त करता आला नाही. बघू शकता समोर उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या वरच्या टोएनला लागतोय चेंडू. बराच वेळ आकाशात होता आणि इथे शोएब फेम मध्ये आले म्हणून झेल काय समाप्त करता आला नाही. नंतर डोक्यावरती हात. अरे काय झालं. बाळाच्या झेल सोडाल तर बाळा तुम्हाला सोडू शकत नाहीये. या चेंडूवरती का होईल ते बघणं खूप गरजेचं राहील. दरम्यान शांत ठेवले. प्रेक्षकांना जास्त मजा करण्याची संधी दिलेली नाहीये या गोलंदाजांनी. पुन्हा एकदा आता मात्र मी म्हटलं होतं तुम्ही बाळाला जीवनदान द्याल तर बाळा तुम्हाला अशाच प्रकारचे फटके देईल. जबरदस्त षटकार, देखना षटकार मारलाय बाळा याने. हे बघू शकता बॅकफूट वर जाऊन फुल अँड पॉवरफुल फटका खेचलेला आहे बाळा याने आणि चेंडूला पाठवलंय दूर कुठेतरी षटकारासाठी. बाळाच्या बॅटमध्ये येणारा हा दुसरा षटकार.
बाळा यांनी अशा परिस्थितीत अनेक सामने आपल्या संघाला जिंकून दिले आहेत. अनेक जास्त प्रमाणात क्रिकेट बाळा देखील खेळतोय आपल्या गावगटासाठी आणि त्याने अशा परिस्थितीतले अनेक सामने आपल्या संघाला नेहमीच विजयी करून दिले आहेत. BTPL मध्ये चांगली कामगिरी करता येत नाही, परंतु बाळा गावगटासाठी आता मात्र चांगली फलंदाजी करतोय, हे वैशिष्ट्य आहे. 1, 2, 6 अशा धावा या षटकामध्ये आतापर्यंत आले. शोएब धूल उडत येतोय तो गोलंदाज, समोर समोर फेकून दिलाय. चेंडू जातोय 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 आणि तिथे झेल समाप्त घेतलेले. श्याम नाईक गेले या तुम्हाला दिले जाणार 500 रुपये. चला त्या प्रेक्षकांनी यायचंय. कोण आहे तो? चंदन आहे का? आ जाओ, 500 रुपये का अवॉर्ड. बघा ज्या प्रेक्षकांनी झेल पकडली त्याला 500 रुपयाचा अवॉर्ड आहे. सचिन भाऊ तरे याच कडून. बघा मित्रांनो, झेल पकडा देखील सांभाळा स्वतः देखील. बाळा मात्र आता रौद्र रूप धारण करतोय, हे बघू शकता. देखना फटका, स्टायलिश फटका बाळाच्या बॅटवरती चेंडू आला तेव्हाच मोहर लागली होती. हा चेंडू जातोय टावरिंग 6 साठी. षटकारांनी धाव संख्या झाली आता धाव फलकावरती 46 धावा आता मात्र झाल्यात. पुन्हा एकदा मांडा झाला, झेल सोडलेली आहे तिथे. विकेट किपरने थ्रो जातोय मात्र वाईड. विकेट किपरच्या हातातून तो चेंडू निसटला, मात्र शॉर्ट फाईन लेगला जो क्षेत्ररक्षक तो चांगली क्षेत्ररक्षण करतोय आणि 1 धाव मिळते. आता बारी आहे ती सागर तरे यांची. बघा दोन्ही बंधू खेळपट्टी होते, मोठ्या बंधूंनी चांगली फलंदाजी केली. आता बारी आहे छोट्या बंधूंची. सागर देखील 4 चेंडूंचा खेळ केलाय आतापर्यंत. उचललेला चेंडू, मात्र चेंडू आहे आकाशात. क्षेत्ररक्षक येतो, त्या चेंडू खाली करणार नाही चुकी आणि सागर तरेला देखील जास्तीचा काही करता आलेला नाही आहे आणि तो होतोय बाद. अजून एक विकेट जाते. 5वा गडी बाद होतोय जयदुर्गा भादवड बी या संघाचा. शोएबने जरी 2 षटकार खाल्ले तरी पलटवार केलाय. सागर तरेला पाठवले डगआउट मध्ये आणि षटक झाली आहेत समाप्ती. एकूण षटक समाप्त झाली ती 4 षटकांच्या समाप्तीत धाव संख्या झाली ती 47 धावा. जर बघितल्या तर ज्या धावा बनवण्याचा मानस दिला होता कॅप्टन क्रिश नाईकने की आम्ही 50+ जाऊ, तर त्या 50+ धावांच्या अगदी बरोबर पाठला म्हणजे उभा करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि 50+ होतील, पण यात काही शंका नाही आहे. नवीन फलंदाज येतोय अजून एक या संघातील हार्ड हिटेड बॅट्समन मुकेश मते, ज्या अशा परिस्थितीचे अगदी उत्तम खेळाडू. अशा परिस्थितीत एकदम उत्तम खेळाडू आता आलेले ते म्हणजेच मुकेश मते. शेवटचे षटक घेऊन येते गोलंदाज नितीन वैद्य, ज्यांनी काय गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी. 7 धावा देत फक्त 1 गडी बाद केला होता. तोच नितीन वैद्य पुन्हा एकदा येतोय. यानंतरचा सामना जी आमच्याबद्दल माहिती आलेली आहे, या संघातील विजयी संघ आणि टेंबोली संघ यामध्ये होणार आहे. मनुस्फोट जय बजरंग टेंबोली वर्सेस या संघातून जो संघ विजय होईल त्या संघाशी मॅच होणार आहे यानंतरचा. नितीन वैद्य बाळासाठी आता मात्र वेगवान चेंडू चेंडू एस्ट्यांच्या वरून जातोय. बाळा खूप जास्त सफल झाले होते या चेंडूसाठी, परंतु बॅटवरती बाळाला काही चेंडू घेता आला नाही. हे बघू शकता किती बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न करतात. चेंडू देखील ऑफ स्टंपच्या वरून गेलेला आहे, मिडल पण नाही, ऑफ स्टंपच्या वरून. मेरिटवरती खेळावं लागेल बाळाला. 10 चेंडूमध्ये 24 धावा बाळाच्या बॅटमधून आल्यात. जोपर्यंत बाळा आहे तोपर्यंत आशा पल्लवित राहतील. उचलून फेकून दिलाय खूप दूर खूप लांब. बाळा तऱ्हेचा ब्रँडेड षटकार. आता मात्र बाळाला थांबवणं कठीण चाललंय कासारवडोली संघासाठी. हे बघू शकता आता मात्र गलती केली होती. आता मात्र बाळाच्या रेंजमध्ये तुम्ही बॉल टाकला आणि तो बॉल फेकून दिलाय बाळा याने.
काऊ कॉर्नर सीमेरेषेच्या खूप दूर खूप लांब पार्किंग लॉट मध्ये या चेंडूला पाठवलेला आहे आणि हा चेंडू काय परत येणार नाहीये. फलंदाजीचा रौद्ररूप म्हणजेच बाळा तरे 30 धावांवरती जाऊन पोहोचलेला आहे. नितीन वैद्य ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं तोच नितीन वैद्यला आता बाळा तरे माफ करत नाही. गतीमध्ये परिवर्तन, हेलिकॉप्टर उडवलेलं आहे, हेलिकॉप्टर लँड होतोय तो म्हणजे आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला पाहुण्यांच्या भेटीला षटकार केला होता. गतीमध्ये परिवर्तन ओळखला होता बाळा याने. हे बघू शकता बॅकआर्म डिलिव्हरी आणि हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवलाय अगदी आमच्या VIP डॅशच्या समोर. हा चेंडू षटकारासाठी आलाय. बाळा ऑन फायर, बॅक टू बॅक दुसरा षटकार, तिसरा मारला तर 5,000 रुपये प्लस संजय तरेचे 500 आणि विनायक म्हात्रेचे 1000. 6,500चा षटकार, मात्र 6,500 मिस झालेले आहेत. शोर बघा. या षटकातील माझ्या मते शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. बाळा 36 वरती खेळतोय. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्नाला 1 धाव घेतलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? चांगलं क्षेत्ररक्षण, बाळा येतोय आणि बाळा आउट होतोय. नाहक विकेट. काही गरज नव्हती असं मला वाटतं, कारण की मुकेश मतेकडे देखील क्षमता आहे. बाळा स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतो, स्वतःचा बाद करून घेतोय. दुसरी धाव घ्यायचा, स्वतःला स्ट्राईकवर ठेवण्याचा हा जो प्रयत्न होता तो बाळाच्या अंगीला आलेला आहे असंच म्हणावं लागेल. का की मुकेश मते देखील असा फलंदाज की त्याला 1 चेंडू जरी भेटला तर तो सीमेच्या बाहेर धाडू शकला असता. हे बघू शकता कॉलिंग झाली. मुकेशने पहिल्यांदा नकार दिला होता आणि बाळा फेममध्ये देखील नव्हता, खूप दूर होता जेव्हा तो चेंडू एस्टॅनवरती लागला होता. 14 चेंडू 37 धावांची वादळी खेळी बाळा तरे यांनी केलेली आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या संघासाठी एक उपयुक्त खेळी करण्यात आलेली आहे. फक्त शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे. खेळण्यासाठी आलेले आहे संघाचा संघनायक क्रिश नाईक, ज्यांनी सांगितलं होतं की आम्ही 5 षटकामध्ये 50+ जाण्याचा प्रयत्न करू आणि 60 धावा म्हणजे 60 धावा झाल्या आहेत. सामन्यामध्ये आता मात्र एक चांगली टोटल बनवलेली आहे या जयदुर्गा बी भादोड या संघाने. वारंवार त्या गोलंदाजाला सूचना दिल्या जातात की कशा प्रकारे तुम्ही गोलंदाजी करायला हवी आहे. क्रिश नाईक एकच चेंडू आहे बाकी, बघूया षटकार मारतोय का. सुरेख चेंडू, पंच या चेंडूला करतात वाईड घोषित. चेंडू पडला तेव्हा खूप जास्तीचा स्विंग झाला होता, हे बघू शकता. खूप जास्त कट होतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये येतोय आणि पंच या चेंडूला वाईड घोषित करतात. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या झाली ती 61, 61 धावा. क्रिश. नितीन वैद्यने पहिलं षटक खूप चांगलं टाकलं होतं, पण या षटकात बाळा तरे यांनी त्याला खर्चिक ठरवलेला आहे. अपवाद वगळलेला आहे त्याचा. क्रिशने बॅटची एज घेतली की काय नाही, मात्र बॅट पासून खूप दूर जातोय आणि परत एकदा पंच आमच्याकडे वळतात वाईट. आणि पंच आता रिव्ह्यूची मागणी करतात फिल्डिंग साईडने. ओके चला, या रिव्ह्यू पंच कशासाठी आहे? वाईटसाठी की एजसाठी आहे? वाईटसाठी आहे. चला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल. फिल्डिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अतिशय योग्य निर्णय म्हणावा लागेल तिथे त्या कॅप्टनचा, ज्याने तो रिव्ह्यू घेतला होता. कारण की चेंडू पडल्यानंतर भरपूर आतून तो नंतर बाहेर कट झालेला आहे क्रिसच्या नंतर. जबरदस्त डिसिजन थर्ड अंपायरचा देखील. पंचांच्या निर्णयाचं मी स्वागत करेन. 62 धावांचं टार्गेट ठेवत आलं. 61 धावा झाल्यात आणि 62 धावांचं टार्गेट इथे ठेवण्यात आलेलं आहे. मी सूचना करतो की पुढील सामना जो असणार आहे या संघातील जो विनर संघ असेल तो 2 हात करेल. तो म्हणजेच मनुस्मृती जय बजरंग टेंबोली या जय हनुमान टेंबोली या संघासोबत. त्यामुळे जय हनुमान टेंबोली संघाने
तयारीत राहायचं आहे या नंतरच्या सामन्यासाठी. ही माहिती आतापर्यंत ऑर्गनायझर कमिटीने आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, त्यानुसार आम्ही तुमच्यापर्यंत या सूचना पोहोचवतोय. तर जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. आता पुढचे जे धावतं समालोचन आहे, या 62 धावा 30 चेंडूमध्ये कशा काय होतील किंवा कशा काय थांबवल्या जातील हे सांगण्यासाठी आमंत्रित करतोय काका म्हात्रे. या तर धन्यवाद. बघा तिथे ज्या प्रेक्षकांनी झेल घेतली होती त्यांनी यायचं आपलं पारितोषिक घेण्यासाठी. धन्यवाद दर्शन नाईक सर. ज्यांनी झेल घेतला त्याने त्या प्रेक्षकांनी जरा प्लीज या आमच्या अतिथी कक्षामध्ये, तुम्हाला ते पारितोषिक देऊन इथे सन्मान केलं जाईल. तर आपण पाहिलं श्रीराम फाउंडेशन म्युझिक 11 कासरवडवळी विरुद्ध जयदुर्गा भादवड बी या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये जिथे धावांची गरज होती आणि ती बाळा तरे ज्यांनी 14 चेंडूमध्ये तब्बल 37 धावांची एक जबरदस्त खेळी केली आणि तब्बल जयदुर्गा भादवड बी संघाने 61 धावा धावफलकावर नोंदवल्या. आता 62 धावांचं लक्ष्य आहे. 5 षटकामध्ये 62 धावा म्हणजे प्रति षटकाचं जर आपण या ठिकाणी वेळेला तर 12.40ची सरासरी म्हणजे 12.5 धावांची गरज या ठिकाणी आहे ती कासारवडवळी या संघाला. कासारवडी संघ देखील तितकाच बलवान संघ जे म्हणलं होतं, कारण अगदी रायगड जिल्ह्यामध्ये देखील या संघाचं खूप चांगलं योगदान हे आम्हाला पाहायला मिळालं. तर दुसरीकडे जयदुर्गा भादवड हा संघ देखील कुठे कमी नाही, कारण रायगड जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळेल, ते जिंकलेत देखील. आणि त्यामुळे कोण जिंकेल कोण पराभूत हे सांगता येणार नाही अगदी शेवटच्या चेंडूसाठी. बघा मिळालेल्या माहितीनुसार जो जेल पकडला होता त्या प्रेक्षकाचं नाव चंदन आहे. तर चंदन या आपला जेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सचिन भाऊ तरे याचकडून देण्यात आलेलं आहे. प्रत्येक जेलसाठी सचिन भाऊ तरे याचकडून प्रेक्षकांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यामुळे तुम्ही यायचं आहे आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. तर प्रेक्षकांसाठी अतिशय चांगलं योगदान सचिन भाऊ तरे सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्या प्रेक्षकाला विनंती आहे, चला या हे पारितोषिक आपण घ्यायचं आहे. तर मैदानाकडे आपण काही क्षणात वळतोय. इथे क्षेत्रक्षण सजवलं जातं जयदुर्गा भादवड बी या संघाचं आपल्या घरच्या मैदानावर. आता घरच्या मैदानावर खेळणारा प्रत्येक संघाला निश्चितच तिथले उणीधुणी ही नेहमी त्यांना माहिती असतात. खेळपट्टी कशाप्रकारे साथ देणार, त्याचबरोबर कशाप्रकारे फटके या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर क्षेत्ररक्षकांचं आपण तिथे कोणतं निश्चितच आयोजन इथे करायला पाहिजे याचं नोंद अर्थात जयदुर्गा भादवड बी संघाच्या संघनायकांनी घेतलेली आहे. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये येते. फलंदाज या ठिकाणी मैदानावर आपण पाहणार तो आकाश आणि मोहित ही जोडी या ठिकाणी धावाची सुरुवात करतोय. आकाश हे नाव आपल्यासमोर आलं की रायगडच्या पनवेलच्या आकाशची आपल्याला आठवण होते, ज्याने प्रत्येक इलेव्हन पनवेल पुणे संघामध्ये खेळताना खूप चांगलं योगदान नेहमीच आपल्याला दिलं आहे. अर्थात ते देखील आपल्याला न विसरता येण्यासारखं आहे. अनेक खेळाडू आहेत महाराष्ट्रामध्ये ज्याने आपल्या संघांचे नाव आणि आपल्या गावांची नावं अशी मोठी केलीत. वळी आपण मैदानाकडे. पहिले षटक गोलंदाज करिश म्हात्रे, एक अष्टपैलू खेळाडू करिश म्हात्रे ज्याने अनेक क्रिकेटची मैदानं गाजवलीत असा गोलंदाज या ठिकाणी. वळूया पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि या ठिकाणी मात्र चेंडूला वाडिश लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या वरून फेकून दिला. आला गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी पहिल्या चेंडूवर. चेक. आणि याच दरम्यान आयवा झेल घेणारा प्रेक्षक आता आपल्यामध्ये या ठिकाणी आलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर ज्या प्रेक्षकानं झेल पकडलाय सचिन भाऊंच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. आणि मी दिनकर नाईक यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना
500चं कॅश प्राईज द्यायचं आहे. जरूर हॅपी ऑडियन्स म्हणजे मॅच बघायला आला विदाउट तिकीट, फुल एन्जॉयमेंट आणि त्याचबरोबर पैसे कमवण्याची संधी देखील. जाऊया मॅचच्या दिशेनं. नक्कीच पैसे कमवण्याची संधी प्रेक्षकांना आमच्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी हलकंसं चेंडूला निश्चितच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आपण परत सिलिम मिडापच्या दिशेने गेला. स्वतः गोलंदाज या ठिकाणी गेले. करिश मात्र चेंडूला या ठिकाणी अडवतात आणि तोपर्यंत मात्र सहज धावफलकावर धावांचं योगदान मिळालं. एक धाव मिळते ती फलंदाला. एक धाव मिळते ती फलंदाज आकाश रिपट यांना 7 या वैयक्तिक धावसंख्येवर. पुन्हा एकदा करिश मात्रे पुढच्या चेंडूसाठी यावी मात्र पूर्णपणे फसवलं आहे आणि या ठिकाणी पाहतात पंचांचं बोट आकाशाकडे आणि या ठिकाणी अर्थात गोलंदाज करिश मात्रे षटकार आल्यानंतर देखील निश्चित त्यांची मनोकामना अतिशय महत्त्वाची. ते कुठे घाबरले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलं की त्याने चेंडूवर जो चेंडू ज्या पद्धतीने टाकला गुडलेग स्पॉटवर चेंडूला उंची ते पाहिल्या वेळ आणि फलंदाज मात्र पूर्णपणे जाळ्यात अडकला. मोहित मुकादम हा मात्र डकआउट 0 धावसंख्येवर मैदानातून परतला. 1 गडी बाद 7 धावा धापलकर इथे आल्यात. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. कासारवडी हा पावणा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. ह्या संघाने देखील अनेक मैदानं गाजवलीत. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहे. मोहित मुकादमच्या जागी नवीन फलंदाज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो अर्थातच आरिफ खान नवीन फलंदाज येतोय 3ऱ्या क्रमांकावर. पाहिजे कशा प्रकारचे योगदान या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करत पण दिशाणी टप्पा आपल्या घरच्या मैदानावर अतिशय चांगलं ठेवलं ते करिश मात्रे यांनी. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतात संपूर्ण आमच्या अतिथी कक्ष आणि त्याचबरोबर मैदानात अनेक प्रेक्षकांची या ठिकाणी उपस्थिती तुम्हाला पाहिलं. कारण घड्याची वेळ जर आपण पाहिलेत 12:40 झालीत. पण यामध्ये देखील आपल्या गावची टीम खेळते, आपल्या गावचा संघ खेळतो आहे आणि अर्थात त्यांना प्रतिसाद देण्यासाठी या ठिकाणी ही मंडळी आली. या सर्व मान्यवर प्रेक्षकांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करूया आणि वळूया मैदानाकडे. डावकर फलंदाज आहे आरिफ खान. या ठिकाणी मात्र ड्राईव्ह केलं चेंडूला ऑफसाईडला. चेंडू जाते लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षक चेंडूवर येणार. चेंडूची फेकी ते करत आहेत. तो पण 1 धावीचं योगदान इथे मिळालं. एका बाजूला डावकर फलंदाज, एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज. त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा जो गोलंदाज असतो त्याला मात्र थोडंसं निश्चित दिक्कत इथे पाहायला मिळते. कारण कशा प्रकारचा दिशा आणि टप्पा या ठिकाणी ठेवायचा. पण तो मात्र आपण पाहिलं या ठिकाणी करिश म्हात्रे यांनी मात्र ठेवला आहे ओडिया मैदानाकडे. चांगला चेंडू इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. मधली दांडी या ठिकाणी गोल. आणखीन एक धक्का बसला. दुसरा फलंदाज गमावला आणि धावा धावपळकर आल्या त्या 2 गडी बाद 8. चांगला चेंडू इथे पाहिलं अगदी मधल्या यष्टीच्या दिशेने आतमध्ये यायला फलंदाजांनी डाव्या यष्टीच्या बाहेर जात चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी मात्र त्याचा त्रिफळा उद्भव झाला. बाद होतोय फलंदाज यावी आकाश रिपट जो सलामीला फलंदाज ज्याने षटकाराने सुरुवात चांगली केली होती तो मात्र 7 या धावसंख्येवर मैदानातून परतला. 2 गडी बाद आत्तापर्यंत बाद करण्यामध्ये करिश म्हात्रे यशस्वी ठरलेत. आपल्या घरच्या मध्ये दिशा टप्प्यात हे चांगले ठेवतात. मध्यमगती मारा त्यांनी केल्यात आणि अर्थातच नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी दाखल होईल. फलंदाज गोपाळ राठोड कासावडी संघाचा हा नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात होता. मात्र आपण पाहिलं पहिल्या षटकाचा पूर्णपणे विचार केला तर सामन्यामध्ये मात्र अर्थात जयदुर्गा भादवड बीज संघाने पूर्णपणे वर्चस्व इथे दाखवले. कारण 2 फलंदाज जे सलामीचे फलंदाज होते आकाश आणि त्याचबरोबर मोहित यांना माघारी परतवले. त्यामुळे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. वळी आपण मैदानाकडे या ठिकाणी पंचांकडून गाड घेतलं गेलं. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू यावेळी थोडंसं चेंडू आपण पाहिलं बाहेर होता. लेटकटकांचा प्रयत्न केला. चेंडू ते मात्र थांबत नाही आणि चेंडू गेला डीप थर्डमॅन सीमारेषे पडेकडे या ठिकाणी आलेला. एक आणखीन एक निश्चित आशादायी चौकार. 4 धावांचं योगदान. 4 धावा मिळतात त्या संघाला आणि या 4 धावांच्या माध्यमातून पहिले षटक इथे समाप्त होते. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी करिश म्हात्रे यांनी तब्बल 12 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर समीकरण आपण या ठिकाणी पाहूया. 62 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी होते. 12 धावा धावपकर आल्यात म्हणजे येणारी 4 षटकं ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी अर्थात 50 धावांची गरज आहे. प्रति षटकाचा जर विचार केला तर 12.50च्या सरासरी
ही धावसंख्या धावफलकावर इथे नोंदवावी लागेल, कारण 62 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना या धावा इथे आल्या त्या तब्बल 12, त्यामुळे 50ची गरज इथे आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे तसं पाहिलं तर निश्चित करिश्मा त्यांचं षटकचा विचार केला तर एक समाधानकारक षटक ज्याला म्हटलं, कारण या षटकात त्यांनी 2 फलंदाज माघारी परतवलं. आकाश रिपेट यांनी षटकाराच्या माध्यमातून खातं उघडलं होतं, पण तो 7 या धावसंख्येत तो बाद झाला आणि मोहित मुकादम मात्र बाद झाला, तो 0 या धावसंख्येवर. एका बाजूला आरिफ खान खेळतो 1 धावसंख्येवर आणि गोपाळ राठोड त्याला साथ देतोय 4 या वैयक्तिक धावसंख्येवर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि पाहूया आपण नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी अर्थात जय दुर्गार भादवड बी संघाचं नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय उमेश नाईक. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर संपूर्ण अतिथी कक्ष, समालोचन कक्ष, अर्थात प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी जे गॅलरीज, प्रेक्षक कक्ष ज्याला म्हटलं जातं, त्याचबरोबर खेळाडू कक्ष, या सगळ्या गोष्टींचा विचार करता एक अतिशय मोठी क्रिकेट स्पर्धा ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात सर्वच गोष्टी जिथे कुठे नाव ठेवण्यात येणार नाही अशा सगळ्या सुविधा तुम्हाला या ठिकाणी देण्यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत. ते आमचे आयोजक. वळी आपण मैदानाकडे. नवीन षटक गोलंदाज उमेश नाईक यावेळी येतात गुरूंचे मार्कवर. 50ची अजूनही गरज आहे. पहिला चेंडू या षटकातला पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने डावखरा फंडाचा होता. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. इथे स्वैरीचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. 1 धावेचं योगदान इथे मिळालं आणि धावा धावपलकर येतात त्या 1ने वाढते 13 धावा धावपलकावर. 2 गडी बाद 13. एका बाजूला हरीप, दुसऱ्या बाजूला गोपाळ आहे. तर उमेश नाईक पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू हवेतून आहे, खेळण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच डावखरा फंड जो होता त्यांनी आपण पाहिलं होतं तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 1 धाव मिळते संघाला. धावफलकात वाढ होईल ती 14. 2 गडी बाद 14. 1 धाव मिळते ती आरिफ खानला. आरिफ खान याची वैयक्तिक धावसंख्या 2 आणि यावेळी मात्र गोपाळ राठोड खेळण्यासाठी सज्ज असेल, जो 4 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळाला. उजव्या हाताचा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अर्थात शॉर्ट थर्डमॅन तैनात केलं गेलं आहे. एक शॉर्ट पॉईंट, एक क्षेत्ररक्षक आपण पाहता तो अर्थात डीप एक्स्ट्रा कवर आणि एक लॉंग ऑफ. या ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण ऑनस्टॉरला फाईन गेला एक क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान वळूया खेळपट्टीकडे. यावेळी चेंडूचा पाठलाग केला आहे. चेंडू आपण पाहतात या ठिकाणी मात्र आपण पाहतात एक्स्ट्रा कवरला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने पूर्णपणे करते आणि चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहिलं. 1 धावेचं योगदान इथे मिळालं ते गोपाळ राठोडला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 5 आणि संघाची धावसंख्या 1ने वाढते. धावपलका धावा येतात त्या 15. 2 गडी बाद 15. कासार वडोळी विरुद्ध जयदुर्गा भादवड बी या 2 संघात अर्थात खरं तर या ठाणे जिल्ह्याचे संघ एकमेकांमध्ये अनेक सामने खेळलेले आपल्याला पाहायला मिळाले असतील आणि त्याच्यामध्ये नक्कीच त्यांना माहिती कोणता खेळाडू कशाप्रकारे खेळतो, त्यांची उणीधुणी काय असतात याचं निश्चित योगदान इथे पाहायला मिळतं. वळी आपण एकदा मैदानाकडे. डावखरा फंडाच होता ते आपण पाहता सरळ बॅटने खेळला आहे. चेंडू जातोय तो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. मिड ऑफला क्षेत्रक्षक चेंडूवर येईल. चेंडूला अडवलं आहे. 1 धाव पुन्हा एकदा धावपलक येथे मिळाली. 1 धावेचं आणखीन योगदान. 2 गडी बाद 16 धावा धावपलकावर. 62 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. प्रतिषटक 12.50 ची सरासरी इथे असताना मात्र आपण पाहतात जसं मगाशी मी म्हणालो होतो की उजव्या हाताचा फलंदाज आणि डाव्या हाताचा फलंदाज जेव्हा मैदानात असतो तेव्हा तारेवरची कसरत गोलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात क्षेत्ररक्षण करण्यास संघाला करावे होते आणि त्याचबरोबर गोलंदाज देखील दिशा टप्पा अतिशय चांगला ठेवायला लागतो. स्वीप केला आहे. चेंडू इथे जातोय तो अर्थात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डिप्स करून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तो पण 1 धाव आणखीन धावपलका इथे मिळते. स्वीप म्हणजे मराठीमध्ये म्हटलं तर झाडू मारणं असं म्हणतात आणि या ठिकाणी तो झाडू मारली गेली ती अर्थात डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. मध्ये क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केली नाही आणि घरच्या मैदानावर या ठिकाणी जयदुर्गा भादवड संघाचे क्षेत्ररक्षण अतिशय लाजवाब आपल्याला पाहायला मिळेल. 1 धावेचे योगदान 17 धावा आणखीन धावपलकावर. 2 गडी बाद 17. षटक क्रमांक 2. उमेश नाईक पुन्हा एकदा गोलंदाज. समोर डावखरा फंडाज या ठिकाणी खेळणी तयार आहे. आरिफने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं तो पण 1 आणखीन धाव. या षटकाचा जर विचार केला तर उमेश नाईक यांनी एकेरी धावांवर लक्ष केंद्रित करायला लावले ते कासार वडोळी संघाला आणि त्यामुळे धावा इथे येत नाहीत. मात्र वारंवार क्षेत्ररक्षण बदल आपल्याला इथे पाहायला मिळतात. हे आणखीन एक योगदान पाहूया. धावपलकात धावा आल्या त्या 18. 2 बाद 18. समोर आता मात्र गोपाळ असेल. गोपाळ राठोडच्या एका चौकाच्या मधून 6 या वैयक्तिक धावसंख्या खेळत असताना इथे मात्र झेल
आणि ते सुरेख आपण पाहिलं या ठिकाणी झेलाचं रूप एका फटक्याचं रूपांतर झेलामध्ये करण्यामध्ये यशवंतला क्षेत्ररक्षक होता हरेश मल्लावकर यांनी मात्र ते सुंदर असा हा झेल या ठिकाणी घेतला आणि जयदुर्गा भादोड बी संघाला आणखीन एक यश मिळून दिलं. तिसरा फलंदाज मैदान गमावलं आहे. गोपाळ राठोडची खेळी मात्र इथे समावते, ज्याने अर्थातच या ठिकाणी 6 धावांचं योगदान इथे दिलं आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात येईल. हरेश मल्लावकरनी घेतलेलं एक सुरेख झेल इथे पाहायला मिळालं आणि या माध्यमातून मात्र आणखीन एक दडपण या ठिकाणी अर्थात श्रीराम फाउंडेशन प्रिन्स 11 कासार बडवली या संघावर इथे आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली ते अर्थातच उमेश नाईक यांची, ज्याने अर्थातच आपण पाहतात अगदी समोरच्या एंडकडून गोलंदाजी करताना पूर्णपणे फलंदाजावर पूर्णपणे वर्चस्व ठेवलं. कारण प्रत्येक चेंडूच्या पाठीमागचा विचार केला तर एकेरी धावेचे योगदान इथे त्यांनी दिलं. षटक ते आपण पाहिलं आणि या षटकात त्यांनी फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाजाला माघारी परतवलं. आता मात्र 4 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. 62 धावांचं लक्ष समोर आहे आणि धावफलकात धावा आल्या ते 18, म्हणजे 44 धावांची गरज आहे ती 3 षटकांमध्ये, म्हणजे 14.66ची सरासरी जवळपास 15 धावा याची गरज आहे सामना जिंकण्यासाठी अर्थात कासारवड बडवली संघाला. पण जयदुर्गा भादवड बी संघ आत्तापर्यंत अतिशय समाधानकर कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. षटक क्रमांक या ठिकाणी 3रं क्रिस नाईक गोलंदाज आहेत. अतिथी कशाच्या एंडकडून गोलीसाठी येत आहेत. 18 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष समोर असताना 44 टू विन. वर या मैदानाकडे डावकर फलंदाज या गोलंदाज दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केले. थोडंसं द्विधा मनस्थित गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो अर्थातच क्रिस नाईक. 1 धाव या ठिकाणी आपण पाहिली. चेंडू गेला तो अर्थातच सेली मिड ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळालं आणि धावा आल्या तर 3 गडी बाद 19. षटक क्रमांक 3रं. 1 धाव अर्थातच अरिफ ज्याने 5 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिलं. सुशांत मुकादम नवीन फलंदाज कासारवडील संघाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. खेळण्यासाठी सज्ज असेल यावी. समोर मात्र क्रिश नाईक मध्यमगती मारा करणारा हा गोलंदाज या संघाचं संघनायक अर्थात क्या आपण पाहायला मिळतं कॅप्टन यावी गोलंदाजीसाठी सज्ज आहे. 55 डावीकडून 15-16 पाऊलचा रनअप. यावी माधवा बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. सुंदर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते कारण दिशा टप्पा अतिशय चांगला इथे ठेवला आहे. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय आणि या ठिकाणी यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3रं मार्गस्थ मैदानामध्ये क्षेत्रक्षमध्ये कोणताही बदल नसताना या ठिकाणी आपण पाहतात पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 55 डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र बॅटचा स्पर्श काट आपल्याला इथपर्यंत आवाज आला. यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसरला. आणखीन एक धक्का बसला तो कासारवडवी संघाला. 4था फलंदाज या ठिकाणी गेले 19 धावसंख्येवर आणि बाद होते फलंदाज यावी सुशांत मुकादम अर्थात 2 चेंडूचा ज्याने सामना 3 चेंडूचा जिथे सामना केला आणि 0 धावसंख्येवर तो मैदानातून परतला. आतापर्यंतचा विचार आपण केला तर जयदुर्गा भादवड संघाने खरोखर सामन्यावर पूर्णपणे प्रभुत्व ठेवले. कारण एक षटकार वगळ आणि एक चौकार वगळता अर्थात कोणतीही मोठी धावसंख्या धावफलकार येऊ शकली नाही. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय प्रसाद तांडेल. 4 बाद 19 धावा धावफलकार आल्या. संपूर्ण मैदानात जर आपण विचार केला तर प्रेक्षकांचं निश्चित कौतुक करावं लागेल कारण नेहमी आपण पाहायला मिळतं की अशा प्रकारे अंतिम आपण लढती ज्या असतात या लढतींमध्ये कितीही वाजू दे क्रिकेटचा आनंद घेण्याचा निश्चित प्रयत्न या ठिकाणी केला जातो. तुम्ही पाहिलात की क्रिकेटवर भारतीयांनी खूप मोठं प्रेम केलं आहे आणि खास करून ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर याच भिवंडी परिसरामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा ऑक्टोबर ते मे महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्फत क्रिश नाईक गोलंदाज ज्याने आत्तापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. 55 डावीकडून उजव्या आणि पुढच्या चेंडूसाठी
चेंडूचा पाठलाग केला आहे, मात्र चेंडू थोडासा गुडलिंग स्पॉटवरून वळला, बाहेर निघाला आणि स्वर इशारा अर्थात व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. एक धावीचं आणखीन एक योगदान इथे धावफलकात मिळेल ते कासार वडवली या संघाला आणि एका धावेच्या माध्यमातून एकूण धावफलकात धावा येतात त्या 20 या धावफलकावर. 42 धावांची अजूनही गरज आहे कारण 62चं लक्ष. पुढचा चेंडू यावी मात्र अप्पर काट, सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. वीरेंद्र सेहवाग यांच्या स्टाईलमध्ये चेंडू या ठिकाणी गेला अर्थात कव्हर पॉईंटच्या वरून चेंडू इथे पाहायला मिळाला. 6 धावांचं योगदान. धावा येत नव्हत्या पण अशा वेळेला पहा ज्या पद्धतीने वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून दिली या चेंडूवर. 6 धावांचं योगदान इथे आपल्याला पाहायला मिळालं आणि संघाची धावसंख्या 6 निवाडेल. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 26 या धावफलकावर. समीकरण पुन्हा एकदा बदलते. 26 धावा धावफलकावर या ठिकाणी आल्यात त्यामुळे 36ची अजूनही गरज आहे. खरं तर हे षटक अतिशय चांगलं षटक निश्चित म्हणता येईल की ज्या पद्धतीने गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली होती ती क्रिस नाईक यांची, पण या ठिकाणी मध्ये थोडासा चेंडू बाहेर राहिला आणि त्याचा परिणाम या ठिकाणी अप्परकटच्या माध्यमातून चेंडूला खेळला. ते फलंदाज अर्थातच प्रसाद तांडेलने षटकाराने खातं उघडले. 6 धावा. 4 गडी बाद 26 धावा धावफलकावर आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढील चेंडूसाठी आदित्य कशाच्या एंडकडून या ठिकाणी पाहणार आहोत. समोर मात्र प्रसाद तांडेल ज्याने षटकाराने आपलं खातं उघडलं. पहिला चेंडू खेळला आणि षटकाराची त्यांनी आठवण करून दिली. दरम्यान पुढील चेंडू आता मात्र अतिशय चांगला चेंडू. पंचांकडे दाद मागतात यष्टीरक्षक पण तो पंचांनी दर्शवलं. फलंदाज मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. आत्ता मात्र चांगला चेंडू क्रिस नाईक याच्या माध्यमातून तिथे पाहायला मिळाला. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निश्चितच चेंडू उजव्या यष्टीच्या काहीसं जवळून यष्टीच्या हातामध्ये विसरलं. निर्धाचुलटी सांगता झाली. जयदुर्गा भादवड आणि कासारवड या 2 संघात चालू असलेला हा सामना पुन्हा एकदा मैदानाकडे. या ठिकाणी मात्र हा झेल होऊ शकला असता कदाचित पण यष्टीरक्षक थोडेसे वेगाने पुढे आले होते त्यामुळे चेंडू मात्र जमिनीला दान झालं. फलंदाजाला जीवदान मिळालं आणि शॉर्ट थर्डमध्ये शेतीने चेंडूला अडवलं आणि अशा प्रकारे हे षटक या ठिकाणी मात्र समाप्त होतो. ते क्रिस नाईकचं षटक क्रमांक 3 ची सांगता झाली. आता समीकरण आपण इथे पाहणार आहोत. 12 चेंडू 36 धावा म्हणजे प्रति षटका 18ची गरज आहे. या धावा इथे होणार का? ज्या पद्धतीने पूर्णपणे दडपण टाकले कासारवडवली संघावर जयदुर्गा भादवड बी या संघाने अगदी सुरुवातीपासून आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर अर्थात कलेश म्हात्रे त्यानंतर उमेश नाईक क्रिस नाईक यांनी ज्या पद्धतीची गोलंदाजी केली. क्रिस नाईक यांच्या गोलंदाजीचं पृथक्करण जर आपण पाहिलं तर क्रिस नाईक यांनी तब्बल 8 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी केली आणि एका विकेटचं निश्चित चांगलं योगदान त्यांना मिळालं. 12 चेंडूमध्ये आता 36 धावांची गरज आहे. या 36 धावांचा पाठलाग या ठिकाणी कासारवडी संघ कसा करणार कारण आत्तापर्यंत 4 फलंदाज मैदान गमावलेत. पण क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की अगदी सरड्याप्रमाणे रंग बदललं क्रिकेट ज्याचा उल्लेख नेहमी केला जातो. राज्यकर्ते राजकारणामध्ये रंग बदलतात तसं क्रिकेट येथे निश्चित केलं जातं आणि क्रिकेटमध्ये एक धाव अतिशय महत्त्वाची. धावफलकावर धावा 4 गडी बाद 26 12 चेंडू बाकी आणि 36 धावांची गरज. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. समोरच्या एंडकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी उमेश नाईक वैयक्तिक आपलं दुसरं षटक घेऊन या ठिकाणी येतात. ज्याने पहिल्या षटक टाकताना 6 धावा देत एक फलंदाज माघारी पडतो. तोच गोलंदाज या ठिकाणी पण समोर डावखरं फलंदाज खेळण्याची तयार आहे तो अरिफ खान ज्याने आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 5 धावांचं योगदान दिलं 5 चेंडूमध्ये. या ठिकाणी चेंडूला खेळ आहे. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येईल तोपर्यंत 1 धाव आणखीन 1 धाव फलकावर. समीकरण बनेल 11 चेंडू 35 धावा. 11 चेंडू 35 धावांचं योगदान आहे. समोर प्रसाद तांडेल आहे ज्याने 3 चेंडूमध्ये आत्तापर्यंत एक षटकाराच्या माध्यमातून चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न इथे केला आहे. उमेश नाईक वैयक्तिक दुसरं आणि संघाचं अर्थातच हे षटक घेऊन या ठिकाणी मैदानावर पाहत आहे. यावेळी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडू जातो तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जिथे अर्थातच आपण पाहतात की माफ करा या ठिकाणी चेंडू जातो तो अर्थातच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 धावीचं आणखीन 1 योगदान धावफलकावर मिळते. 4 बाद धावफलकावर धावा येतात त्या 28. 34ची गरज आहे.
पुन्हा एकदा डावखऱ्या फंडात समोर आहे आरिफ खान. यावेळी मात्र वेगळ्या पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. आपण पाहिलं फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला. क्षेत्रक्षक चेंडूवर आहे, चेंडूला पकडतोय, गोलच्या दिशेने चेंडूची फेकी करतोय. एक धाव आणखीन थांबवता आली नाही. एक धावीचं योगदान इथे मिळालं. चांगली गोलंदाजी उमेश नाईक या ठिकाणी खेळाच्या आपलं दुसरं षटक फेकताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 बाद 29 धावा कासार वडवली संघाच्या धावफलकाकडे येतात. समोर पुन्हा एकदा 6व्या क्रमांकाचा फलंदाज प्रसाद तांडेल खेळण्यासाठी सज्ज होतात. 7 या वैयक्तिक धावसंख्या चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला या ठिकाणी मोठ्या फटक्याचं रूपांतरामध्ये चांगल्या क्षेत्रक्षमध्ये केला. केवळ एका धावीसाठी 1 धाव आणखीन 1 मिळते. 1 धाव संघाला 30 धावा धावफलकावर. 32ची अजूनही गरज आहे. 8 चेंडूमध्ये 32 धावांची ते गरज आहे. उमेश नाईक चांगली गोलंदाजी करतात कारण एकेरी धावा या ठिकाणी दिल्यात. समोर आरिफ खान खेळण्याची तयार असेल. पंचाच्या डावीकडून यावी उजव्या हाताने हा चेंडू आपण पाहिलात अर्थातच थोडासा बाहेर निघाला. पंचाने हात जमिनीला समांतर केले, दर्शवले अवांतर. 1 धावीचं आणखीन 1 योगदान. 31 4 गडी बाद 31 अर्ध लक्ष या ठिकाणी पूर्ण केले ते श्रीराम फाउंडेशन प्रिन्स 11 कासार वडवली या संघाने. 31 धावा धावप्रकारे 62 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करत असताना पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. पुढचा चेंडू यावी हवेत आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. झेल मात्र घेऊ शकले नाही. इथे मात्र पहिली धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक या ठिकाणी येतो, चेंडूचा पाठलाग केला होता सुरेखरीतीने. 1 धावीचं योगदान इथे मिळालं. फलंदाजाला थोडंसं जीवदान निश्चित मिळते आरिफ खानला. आरिफ खान या ठिकाणी जाऊन पोचतोय. तब्बल 8 चेंडूमध्ये 8 धावसंख्येवर तो खेळतो आहे. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलले. येणारे 7 चेंडू आणि 30 धावांची गरज. 7 चेंडू 30 धावा. समीकरण थोडंसं निश्चितच लांबलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 4 गडी बाद 32 धावा धावपल करायला प्रसाद तांडेल खेळण्याची तयार असेल. आणि या षटकातला आपण पाहूया पुढचा शेवटचा चेंडू या षटकातला असेल. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढील चेंडू निश्चित ऑन ड्राईव्ह चेंडूला खेळला आहे. जमिनीला सरपटे चेंडू जातो आहे. चेंडू गेला तो अर्थात वाढीश मैदान क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षक चेंडूवर येतो आहे. तो म्हणतो 1 धाव आणखीन धावपल मिळाली. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक या ठिकाणी 4 ची सांगता झाली. 4 षटकात धावा धावपलकार 4 गडी बाद 33. समीकरण आता बनते. येणारे 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. चौकार षटकारांची खरं तर गरज आहे ती कासारवाडी संघाला. पण जयदुर्गा भादवड संघाने अगदी पहिल्या षटकापासून तुम्ही पाहिलात की पूर्णपणे वर्चस्व हे फलंदाजांना राखण्यामध्ये ते यशस्वी ठरले. दडपणाखाली खेळायला लावलं ते कासारवाडी संघाला. एकमेव जर आपण विचार केला तर 2 षटकार आणि 1 चौकार वगळता इतर चेंडूंवर मात्र एकेरी धावा इथे धावपलकावर नोंदवायला लागल्या. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. शेवटचे षटक असेल ते अर्थातच जयदुर्गा भादवड बी संघाचा. आणि गोलंदाज येतोय हरेश मल्लावकर या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होईल. 6 चेंडू 29 लक्ष. समोर उजव्या हाताचा फलंदाज प्रसाद तांडेला आहे. पाहूया काय घडणार. पहिल्या 2 चेंडूवर खरं तर या सामन्याचं चित्र भवितव्य इथे आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर खेळपट्टी, हिरवगार मैदान. हे खास करून आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड जे महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय असं मैदान तुम्हाला पाहायला मिळतं. अनेक क्रिकेट स्पर्धा या मैदानामध्ये आपण पाहायला मिळतात. हे योगदान आहे. वळी आपण पहिल्या चेंडूसाठी. पहिला चेंडू या षटकातला यावी. चेंडूला ऑनसाईडला खेळले. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहूया. चेंडूवर येईल, चेंडूची पकड करतोय आणि गोलंदाज यावी हरीशच्या दिशेने चेंडूची फेकी केली. 1 धावीचं योगदान इथे मिळालं. 1 धावीचं योगदान. आता मात्र समीकरण बदलले. 5 चेंडू आणि 28 धावांची गरज. 5 चेंडू 28 धावा. डावखरा फंडात समोर आहे. त्यामुळे पाहूया या ठिकाणी मोठे फटके तो खेळू शकेल का. पण चांगली गोलंदाजी हरीश मल्लावकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दरम्यान हवेत आहे या ठिकाणी मात्र पाहूया मैदानाच्या बाहेर अर्थात वाईडिश लॉंग ऑफ सी मारीच्या पलीकडे आलेला हा गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. 6 धावांचं योगदान या चेंडूवर इथे मिळालं. आणि या माध्यमातून मात्र थोडंसं समीकरण या ठिकाणी बदललेलं गेलं. फलंदाज होता आरिफ खान यांनी षटकार या ठिकाणी मारला आणि एक चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला. एकूण धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाली. येणारे चेंडू पण पाहूया मैदानाकडे. 4 चेंडू 22ची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही. षटकार आल्याने देखील हरीश देखील नाही घाबरला. कोणते दडपण त्यांनी घेतलं नाही.
आणि या ठिकाणी मात्र फलंदाला अर्थातच अरीम खानला बांधून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं. अरीम खान ज्याने 10 चेंडूत 14 धावांचे योगदान, प्रसाद तांडेलनी 7 चेंडूत 10 धावांचे योगदान दिलं. 3 चेंडू 22ची गरज. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने हरीचा या ठिकाणी आकुटब्या चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल या ठिकाणी घेतला गेला. आणखीन एक धक्का बसला तो कासार वडवळी संघाला. आता मात्र एक धोका जो होता तो अर्थातच डावखऱ्या फलंदाचा अरीफ खान या ठिकाणी मैदान गमावला गेला. 11 चेंडूत 14 धावांचं योगदान त्यांनी दिलं. गोलंदाज हरीशला या ठिकाणी आणखीन एक यश मिळालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय भावेश चौधरी आणि चेंडू मात्र आता बाकी आहेत ते 2 चेंडू आणि 22 धावांची गरज. हरेश पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. आडव्या बॅटने खेळायचा होता फलंदाजाला. नवीन आले फलंदाज या ठिकाणी आपण पाहतात भावेश चौधरीला, पण इथे मात्र त्याला काही शक्य झालं नाही. पूर्णपणे बांधून ठेवलं ते हरीश मालाकर याने. 1 चेंडू 22ची गरज. 1 चेंडू 22ची गरज. निश्चितच सामना 101% हा पूर्णपणे जयदुर्गा भादवड बीज संघाच्या बाजूने झुकलेला. पाहूया अंतिम चेंडू काय घडणार. पंचायत डावकडून उजव्या हाताने गोलंदाज थोडासा या ठिकाणी धावण्यामध्ये अडथळा त्याच्यामध्ये आला आहे, त्यामुळे या ठिकाणी मात्र थांबतोय आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येईल. 1 चेंडू आणि 22. लक्ष आपण पाहायला मिळतं. अतिशय चांगलं योगदान जयदुर्गा भादवड बीज संघाचं. पंचायत डावकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. या ठिकाणी चेंडूला लॉफ्टेड शॉट, चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न केल्यामुळे क्षेत्ररक्षक चेंडूवरच्या झेलच्या खाली आहेत. इथे यश मिळतं हरीशला आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र हा सामना 21 धावाने जिंकला. तो जयदुर्गा भादवड बीज संघ, जयदुर्गा भादवड बीज संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि कासारवड वडोली संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी पाहूया गुणलेखक आमचे अल्पेश गायकवाड पिंपळास या ठिकाणी सांगतील की या सामन्याचा सामनावीर आणि सामनावीर अर्थात ज्याने 14 चेंडूमध्ये 37 धावांचं योगदान दिलं तो बाळा तरे या ठिकाणी ठरतोय या सामन्याचा सामनावीर. तर बाळा तरे यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये या जिथे आमचे समालोचक आणि त्याचबरोबर आमचे मान्यवर यांच्या शुभ हस्ते आपल्याला या ठिकाणी गौरवण्यात येईल सामनावीर हे पारितोषिक देऊन. खूप चांगलं योगदान बाळा तरे यांचं. 14 चेंडू 37 धावा हे योगदान इथे पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं जयदुर्गा भादवड बीज संघाचं संपूर्ण क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर अर्थातच गोलंदाजी एक लाजवाब ठरली. दोन्ही संघ एकमेकाला हस्तोन करताना आपण पाहायला मिळालं. अर्थात हे योगदान तुम्हाला नेहमी पाहिलं आहे ते 19 वर्ष ज्या स्पर्धेई रतन बोट ट्रॉफी ज्याने आपल्याला शिकवलं भारतामधल्या सगळ्यात संघांना या ठिकाणी अर्थातच आपण पाहायला मिळलं की लाईनअपनी मैदानात उतरायचं, लाईनअपनी मैदानातून बाहेर पडायचं हे योगदान स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचं. तर जाऊया आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये जिथे आपण पाहूया आमचे समालोचक मित्र समीर ठाकरे सर किंवा दर्शन नाईक सरांच्याकडे. करिश मात्रे जरा वरती यायचं आहे, रंगनाथ तरेंशी संपर्क साधायचा आहे. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी बाळा तरे यांना यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. अतिशय जबरदस्त फलंदाजी बाळा तरे याची राहिली आहे आणि ते ठरले ते या सामन्याचा सामनावीर बाळा तरे. तर मी सन्माननीय गौरव मोटरचे प्रोप्रायटर विजयदादा पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते बाळा याला दिली जाणारी ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, सुंदर ट्रॉफी जी जगदीश दादा म्हात्रे यांच्या सौजन्याने आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. अभिनंदन बाळा, खूप जबरदस्त खूप चांगल्या प्रकारची कामगिरी तुमची राहिली आहे. तुमच्या कामगिरीच्या जोरावरती तुम्ही हा सामना अगदी सहज जिंकलेला आहे. तसेच गजेंद्रभाऊ गुळवे यांच्या सौजन्याने दिले जाणारा सुंदर असं गिफ्ट तुम्हाला देण्यात येणार आहे. मी हरिचंद्र भाऊंना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे गिफ्ट दिलं जाईल आणि सामनावीरचा सामना फलक देखील त्यांना द्यायचा आहे. हा फलक देखील त्यांना सुपूर्द करायचा आहे सामनावीरचा. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी राहिली आहे. आता आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथे जिंकणारा संघ जयदुर्गा बी भादवड वर्सेस मनुस्मृती जय हनुमान टेंबोली आणि टॉस करतील माझे साथी समालोचक समीर ठाकरे. धन्यवाद दर्शन नाईक सर. आपण शॉर्टकटमध्येच टॉस घेऊया कारण मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. चला दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. टीम भादवड आणि
चला दोन्ही कॅप्टन या, टॉस आपण करतोय. चला वनू स्पोर्ट्स टेंबिवली वर्सेस भादवड या दोन संघांदरम्यानची लढत आहे आणि टॉस करण्यासाठी चला दर्शन नाईक सर या, आपल्या शुभास्य करता टॉस. चला तर भादवड बी इज द कॉल. येस इट इज भादवड बी आलेला आहे, म्हणजे टॉस या ठिकाणी जिंकला टीम भादवड. फक्त निर्णय सांग. क्षेत्ररक्षण. शुभेच्छा असेल, आपल्याकडे वेळ कमी आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा आपण देऊया. टॉस जिंकल्या भादवड संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करिता आमंत्रित केलेला आहे वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबोली टीमला. थँक्यू. तर जयदुर्गा भादवड बी आणि टेंबवली या दोन संघामधील लढत आपण पाहायला मिळणार आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण बदल करतोय. ऐकूया एक अतिशय सुंदर आवाज, अर्थातच समीर ठाकरे सरांचा. ओव्हर टू समीर ठाकरे सर. धन्यवाद.